दादा तू याच ठिकाणचा आहेस का? काय नाव आहे तुझं? युवराज गोरक्ष साळेकर. मी इथलाच आहे, युवराज गोरक्ष साळेकर. युवराज, या ठिकाणी तात्यांचा गड आहे, आपण तात्यांच्या गडात उभे आहोत. काय वाटतं, निवडून येतील का? तुझा पाठिंबा कोणाला? नक्की येणार, तात्या निवडून नक्की येणार, कारण की त्यांनी इथली सुधारणा पण केली आहे म्हणा. पण जास्तीत जास्त इथं रोडचे खड्डे आणि इथली पाण्याची प्रॉब्लेम पण जास्तच फेस करायला लागते आता. आणि बाकी इथली एन्व्हायरमेंट त्यांनी चांगले ठेवले आज पण. मग एकूणच तात्यांची सत्ता. तात्यांची सत्ता. बघा, मला एक आणखीन एक तुला विचारायचं आहे. तात्या घडीत पक्ष बदलतात, तात्या घडीत शिवसेनेत असतात, घडीत मनसेत जातात, पुन्हा घडीत वंचित बहुजन आघाडीकडे येतात, आणि आता कुठल्या पक्षासोबत ते उभा राहतात हे चिन्ह मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही किंवा कन्फर्म झालेलं नाहीये. तर मला तुला असं विचारायचं आहे की तात्या कुठल्याही पक्षासोबत जाऊ द्या, तुमचा सपोर्ट कुणाला, तात्याला का वैयक्तिक पक्षाला? तात्यांनाच, जिथं तात्या आम्ही तिथंच. बघा, तात्यांनी काय सुधारणा केल्या? जसे की इथले रोड बघा, त्यांनी इथलं कमिटमेंट केलेली त्या रोडसाठी. त्यांनी इथले पाणीसाठी पण प्रॉब्लेम सध्या फेस करायला लागतात आपल्याला. पण बघू, आपण बघू कोणाची सत्ता येते आता. आपण वाटच बघतोय निवडणुकीची. तुला मतदानाचा हक्क आलाय का? अजून तर नाही, पण मी चेंजेस बघतोय इथं अजून. तुझं काय नाव आहे? माझं नाव क्षितिज पांडे. सिद्धेश पांडे. कुठालचा आहेस तू? यूपी? हां, चौथी पिढी आहे इथं. चौथी पिढी आहे, परंतु तू खास पुणेकर आहेस, खास कात्रजकर आहेस. मला सांग, या ठिकाणी कात्रजमध्ये कुठल्या पक्षाची सत्ता तुला हवी आहे? मला काय तात्यांचीच हवी आहे, कारण त्यांनी खूप सारे हे म्हणजे निर्माण केले, खड्डे वगैरे रोडाचे हे न ते. पण त्यांना एक अजून म्हणजे हे केलं पाहिजे, लाईक की नाही का एम्प्लॉयमेंट केलं पाहिजे आमच्यासाठी. आम्ही जे नवीन युवा आहेत नाही का